दुकानदाराची नजर चुकवून पर्स व त्यामधील रोख रक्कम चोरी करणाऱ्या 2 महिला ठाणे येथून ताब्यात. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कामगिरी. दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील पोलीस हवालदार प्रशांत मरकड व प्रदीप म्हसदे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा 2 महिलांनी केला असून त्या कोपरी जिल्हा ठाणे येथे आहेत. सदरची बातमी मिळताच ठाणे येथे जाऊन सदर कोपरी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने परिसरात शोध घेतला असता महिला नामे नैना दुर्गेश भुरे वय 30 वर्ष हे सिद्धार्थनगर कोपरी येथे मिळून आल्याने ती सोबत असलेल्या महिला अंमलदारच्या मदतीने ताब्यात घेतली असता तिसवर दाखल गुन्ह्यांबाबत विचारपूस केली असता तिने व तिची मैत्रीण दीपाली रोकडे अशांनी मिळून सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले. त्यानंतर ती सदरची महिला ही कोठे भेटली याबाबत विचारपूस केली असता ती दिवा ठाणे परिसरात येथे राहत असल्याचे व तिचे घर दाखवलेबाबत सांगितले. त्यानंतर सदर महिलेस महिला पोलीस अंमलदार यांच्या समवेत सोबत घेऊन दिवा ठाणे येथे जाऊन सदर महिलेचा शोध घेतला असता महिला नामे दीपाली हेमंत रोकडे वय 40 वर्ष येथे राहत्या घरी मिळून आल्याने तिला आमच्यासोबत असलेल्या महिला पोलीस अंमलदाराच्या मदतीने ताब्यात घेतली. तेव्हा दोघी महिलांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर महिलांना पुढील तपासाकामी भद्रकाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे, प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेशी, नाजिम खान पठाण, महेश साळुंके, संदीप भांड, विशाल काठे, विशाल देवरे, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, मुक्तार शेख, महाराष्ट्र पोलीस हवालदार शर्मिला कोकणी, महाराष्ट्र पोलीस अंमलदार मनीषा सरोदे, अनुजा येलवे, चालक पोलीस हवालदार सुकाम पवार अशांनी केलेली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.